ए नॉनसेन्स, जरा बघून काम करनी लागले ना मला. तुम्ही गरीब माणसं असं का वागता ग? ए सुक्काळीचे, काय पण बोल नका. कोण आहेस कोण तू? मी पारेख शेठची बायको आहे. माझ्याशी वाद घालशील ना तर तुला जेलमध्ये टाकेल, कळलं? तुला बरोबर दाखवला असता माझा इंगा, पण राहू दे आता नको. इथं मी जी काम करायला आली आ तिकडं ध्यान देऊ दे. उगाच हो विषय वाढला तर तिकडं प्रकरण जायचं. हे अशी बघत काय राहिली? सॉरी बोलली, मी माफ करेन. साडी खराब झाली माझी, लागलंय पण. नॉनसेन्स. ठीक आहे. प्रिय प्रिय प्रियतमा, मला तू खूप आवडतेस. मी जेव्हा तुला पाहिलं तेव्हाच वाटलं की आयुष्याचा जीवनसाथी शोधण्याचा प्रवास इथंच संपला. मला तू लयच आवडतेस. तुला पण जर मी आवडत असेन, तुझं उत्तर हा असेल तर लाल साडी नेसून ये, म्हणजे मला आपोआप कळेल की तुझं उत्तर हो आहे. मला वाटलंच होतं डॉक्टर, तुम्हाला पण मी आवडते. म्हणूनच तुम्ही गोळ्यांच्या चिठ्ठी सोबत हे लेटर मला दिलं. हेच जर तुम्ही समोरून सांगितलं असतात ना तरी चाललं असतं. ही ध्यान नक्की त्या कंपाऊंडर कडेच आला असेल. त्याला लय नाद आहे असा. ही त्या कंपाऊंडरची नवीन शिकार तर नसेल ना? माझा एवढा चांगला डाव बिघडून टाकलास. तुझा खेळाला घालून तुला ना आणि चूक असली तरी एवढं मारतोय बारक्या पोराला. हा बारक बारक म्हणून डोक्यावर बसून घेतलाय ह्याला. त्याला काही एवढं कळत नाही होय? बाहेर खेळायचं जाऊन ते त्याच्या बापाचा वाड आहे, तो कुठं बी खेळेल. आत्या, त्याला काय स्वप्न पडलं होतं का तू येणार आहे म्हणून? काय नाही ग, त्यांना फक्त कारण लागतंय दुसऱ्यांवर राग काढायला. वाकळ बडवले आणि बडवले माझ्या लेकराला. अगो बया, मारून तर किती वेळ झालाय आणि आता रडू येतंय होय रे तुला? नाटकी कुठलं. आवा अक्का मुका मार लागला असेल, त्याला दुखत असेल. टोन्या मला सांग, कुठे लागलं तुला? मला लागलं नाही. आत्या सोडून तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघून मला रडायला आलं बॉस. काय म्हणला? खोटं बोलला, खोटं बोलला. त्यात दुखत असं तर दाखवून करता. नाही नाही, अगं नाही मम्मी, अगं मला नाही काय झालं. नाही काय झालं, मला काय नाही झालं. आहे बघितलं का, त्या टोन्याला नुसतं मी हात लावला तर सगळी माझ्या अंगावर धावून आली. काय ग, माझा एवढा हक नाही होय माझ्या भाच्यावर?
हो अगं हाय की मग काय एवढं बदलून काढतात वय का? बोल आता तू बी मलाच बोल. एवढं माझ्या अंगावर चहा आणला, एवढं मला भाजलं, त्याचं कुणालाच काय नाही. आका नको ना कालवा करू. अग मी करतो खर्च. चल आपण दवाखान्यात जाऊ. खर्च करतो तर काही उपकार नाही करत. तुझ्या बायकोला सांग जरा पाहुण्याशी कसं वागायचं असतं ते. वय का मग पाहुण्याने पाहुण्यांसारखंच राहावं. आहे बघितलंस का काय म्हणती बघ तुझी सून. आता तिला माझी अडचण व्हायला लागली. तू सांग या घरात माझं काय नाही होय. काय ग इथं तुझं आता दिलं ना लगीन करून मग जा की तिकडे नवऱ्याच्या घरी. इथं काय गटोळ पुरलंय वय तुझं. रंगरस गेला आणि स्वतःनं नखरा केला असं आहे तुझं. आहे आता ना मला अजिबात सहन होत नाही बघ. तुझ्यासाठी जीव तुटतो म्हणून मी इथं राहत होते. आता जातेच मी. तुम्हाला उचलून आणलं ना तरी बी मी येणार नाही. चाललेच बघ मी. जा तुला कोण अडवत नाही. आहे बघा मी निघाले. अगं जा. आहे चालले मी. अगं जा. आता जातेच. जा. त्याने दिलेला वर कमी पडला होता बाई तुला. तुला जर असला खेळ खेळलास ना घरात तू कालवा बंद कर. क्या करतास? कंदा चहा चहा चहा. मग तुला काय काम असतात का? अंजनीच्या सुता तुला रामाच ए अरे काय करतोय? फोटो बघतोय महाबळेश्वर गोवाचे. तुला काय फिरायला जायचंय वय रे? ते बघायला लागलायस ते. आता चंदाने माझं लगीन झाल्यानंतर फिरायला कुठे कुठे जायचं त्याचा प्लॅन करतोय. ए माकडा तू काय सकाळ सकाळ गुडघ्यावर पडलायस वय रे? काय याड लागलाय तुला? वय याडच लागलंय मला. बजा ती माझ्याकडे बघून हसली आणि हसताना आहे ना ती लय गोड दिसत होती बघ. ती माझ्याशी एकदम मनापासून बोलते आणि बोलताना आहे की नाही लय भारी वाटते बघ. तिला माझी संगत आवडते. मग तिला म्या नवरा म्हणून पण आवडत. ती माझ्याशी लगीन करेल की नाही बघ. ए दाताळा नाही नाही नाही. तू आहे का नाही भिकर लागल्याशिवाय तुला काय सुधारणार नाही. हा बाई दिसली की लगेच तिच्यावर लागणार सपना बघायला लागलायस. तुला काय लाजबीज वाटते का नाही? ए नाही नाही चंदा शेवटची. आता तीच माझी बायको. ना मी ऐक माझं जरा. दुकानात लॉस झाला का नाही परत मला विचारू नकोस. आधी का नाही सांगितलं ते. नाही विचारणार. अरे मॉल बंद करायची यायला अशा एक दिवस. अरे नाही येणार. बर मला सांग चंदाबरोबर लग्न केलंस आणि तुझी पळून गेली बायको परत आली तर? हा नाही येणार. अरे लाका 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 पाकच कामात गेलेस की तू. तुला आता मलाच जाग्या आणावं लागेल एका फुकीतच. बजा आता चंदा सोबत लगीन होत नाही ना तोपर्यंत माझं मन काही थाऱ्यावर नाही यायचं. आणि हा तू आमच्या दोघांच्या मध्ये यायचं ना आधीच सांगतोय. माकडा तुला दुसरीची अडचण व्हायला लागली. माझी अडचण व्हायला लागली. आता असं नाही. नाही 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 तुला सांगून काय करणार नाही. जा तू जा आणि डोकं आपटून घे दगडाव आणि परत डोकं फुटलं का नाही माझ्याकडे मग तुला बघतोय का दुखीच. बजा ए कुणाला नकोशी झाली मी या घरात. सगळ्यांना माझी अडचण होती. आता ना जातेच मी आणि मेले ना तरी मी या घरात पाऊल ठेवणार नाही. मम्मी मला वाटतो सांग ग. मुर्द्या मागाचा मार काय कमी झाला वय रे? आज तुझ्या फळं काय ते खाते. आज माझा बाप जिथं असता तर त्यांनी मला असं जाऊन बी दिलं नसतं. समजा वाडा माझ्या नावावर केला असता म्हणला असता बाहेर राहित. एवढं माझ्या डोळ्यातलं पाणी येत आहे ते बी त्याला बघवलं नसतं. अरे तुझ्या बापाचं कौतिक नको सांगूस मला. त्याला लय गाडी घ्यायचा नाद. म्हणे गावात पहिली गाडी आपल्या दारात पाहिजेत. आणि त्या पाये ना त्यांनी 10 एकर जमीन विकली आणि त्या पैशात मोटार घेतली. पैसा ना अडका आणि बाजारात भडका असा होता तुझा बाप.
त्याच्यामुळेच हे भिक्काच्या ढावाळायला लागल्या. आजी मग ती मोटर कुठे आहे आता? होती इथे दारात उभी, चालवायला पैसे नव्हतं. बायका आहे ना त्याच्यावर काही दिवसांनी शिरकुडे थापायला लागल्या आणि पार गंजून गंजून गेली. मग तुझ्या बापाच्या लग्नात भांगारात इकून टाकली. आगाय तेवढंच आहे वय. आकाच्या लग्नात काय वाईट खर्च केलाय का? आता पतूर तेच कर्ज फेडतोय मी. पप्पा आपण काही अक्का वाडा विकू आणि एकाने तिकडे हॉटेलावर जाऊ राहिला. हा अरे तुझा डबरा बसवला तुझा, हा तुझ्या किरडीचा मोडला बांबू. वाड्याकडे कुणी आहे ना वाकडी नजर करून बघावत. मग तू आहे आणि मी आहे. येऊ का डॉक्टर? अरे तुम्ही या ना या. कोणाला शोधताय? नाही कोणाला नाही. तुम्ही कशी दिसते मी डॉक्टर? ब्युटिफुल. मग तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल ना? हो. नाही एक मिनिट, कसलं उत्तर? तुम्ही खूप फनी आहात डॉक्टर. मला माहित नव्हतं तुम्हाला लाल रंग एवढा आवडत होते. मला हो. तुम्ही उभे का? बसा ना. तुम्ही लगेचच परत आलात का? तुम्हाला आवडलं नाही का मी इथे आलेलं? नाही असं काही नाहीये, पण तुम्ही आत्ताच गेला होता ना, लगेचच आलात परत. हो, त्या गोळ्या नाही मिळाल्या ना मेडिकल मध्ये म्हणून. आणि ही साडी दाखवायची होती. कशी दिसते? म्हणजे पाहिलीत ना तुम्ही? सुंदर दिसते ना मी? भारीच. मग आता पुढे काय? पुढे काय? मी माझ्याकडच्या गोळ्या देतो त्या घ्या, म्हणजे बरं वाटेल. ही गोळी सकाळी आणि रात्री 2 टाइम वेळेवर घ्या. चालेल. हो, पण ही मनातली सांगायची तुमची पद्धत आवडली बरं का मला. म्हणजे आजकाल कोण करतं नाही कोणासाठी एवढं. बरं, हे मला तुम्ही समोरासमोर जरी सांगितलं असतं तरी चाललं असतं. नक्की कशाबद्दल बोलते ही? आजारपणाबद्दल बोलत असेल. डॉक्टर, नाही त्याचं काय आहे, मी एक डॉक्टर आहे ना, तर सगळ्याच गोष्टी अशा उघडपणे सांगू शकत नाही. मलाही काही मर्यादा आहेत, त्या पाळाव्या लागतात. हो बरोबर आहे तुमचं. किती झाले? नाही राहू द्या, नेक्स्ट टाइम तुम्ही यालच तेव्हा मी घेईन तुमच्याकडून. बर, येऊ मी? हो. आता निघाली. ए आजी, आता निघाली. त्या मम्मी आता निघाली. चल लवकर, पप्पा आता निघाली. सोन्या ग बस की. ए अक्का, अशी नको न रुसून जाऊ. ए तुला जर लय पागोळी येत असेल ना तर तू बी जा तिच्या संग. काय गे चंदे, तुला काय झालं दात काढायला? तुला तर उकड्या फुटल्या असतील ना मी आता निघाले तर. अहो असं काय बोलताय आत्या?
मी कशाला खुश होईन? उलट तुम्हाला माझा त्रास होत असेल तर मीच जाते इथनं. भास्कर तुझी नाटक नुसती आपली मी जाते मी जाते मी जाते मी जाते. अगं जाणारी असती ना तर कवाच निघून गेली असतीस तू. बाबू चांगलं चाललंय ना? कोण कुठल्या बाहेरच्या माणसांना इथं वाड्यात तुम्ही पोचताय आणि या घरच्या लिकीला वाड्या बाहेर काढताय. अरे कुठं फेडाल ही पाप? अगं ते आम्ही कुठं बी फिरू, तू नको काळजी करूच. आणि सारखं फिरून फिरून त्या चंदीवर का ग तुझी गाडी घसरतीये? अगं मला चांगलं माहितीये ही पक्की आतल्या गाठीची आहे ती. एक दिवस वाडा ऐकून खाईल ना मग कळल समजासनी. कळू द्या. आणि तशी वेळ आली ना तरी आम्ही तुमच्या दारात येणार नाही. आम्ही आमचं बघून घेऊ. असं कसं ऐकू देईल मी वाडा? वाडा माझ्या बापाचा आहे. या वाड्याकडं कुणी बी वाईट नजरेने बघू दे, मग ते हाय आणि मी हाय. मी आता चालली, पण असं समजू नका की तुम्हाला रान मोकळं मिळालंय ते. नाही 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 नाही, आता मी नाही जात. तुमचा काय भरोसा नाही. ह्या वाड्याचं काय वाईट वांगाळ केलं म्हणजे काय करणार मी? आणि ही बाया जर वाड्यात आहे ना तवर तर मी इथनं हलणारच नाही. हिच्यापासून मला वाडा वाचवायचा आहे माझा. आता मी हिथंच राहते का नाही बघा. हा इथं बसून आहे तर खायला मिळतंय ना, मग कसं तुला वाडा सोडू वाटल? म्हणून तुझं चाललंय तळ्यात का मळ्यात? हे आजे अगं समधी गेली तर तू एकटीच बडबडतीस. मग मुलगी आधी नाही सांगता येत तुला. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर, अहो कुठं हरवलाय तुम्ही? काय झालं? काय एवढं खेकसताय कशाला? सांगते. तुमच्या त्या चंदाला समजून सांगा, तिच्यामुळे आमच्या घरात भांडणं व्हायला लागलीत. मी सांगितलं नव्हतं तुमच्या घरच्यांनी इथं तिला ठेवून घे म्हणून. आता भोगा म्हणून आपल्या कर्माची फळ. असं कसं भोगा? तुमच्या ओळखीचे आहे ना म्हणून आतापर्यंत गप्प बसले होते. पण पाणी पार आता डोक्यावरून चाललंय डॉक्टर. ती कोण असेल चंदा का फंदा का मंदा, पण तिला बी सांगा मी अभी डिंपल आहे. और डिंपल को सिंपल नाही समजणे का? तुम्ही तिचं काहीतरी करा, नाही तर मीच तिला इथनं हाकलून देईन. दे ना मग, कसली वाट बघतेस? दे. मी पण जातो आयुष्यभर तुरुंगात खडे फोडायला, आणि तू पण इथेच थांब गावात. जरा दम धीर धर. जा तू काम करू दे मला. करा की मग. का तुम्हाला कुणी अडवलंय? मला वाईच पैसे द्या. कशासाठी? कशासाठी म्हणजे मला शॉपिंग करायची. डोक्यावर पडलेस का? मी इथं पैशांचं झाड लावलंय. जोईल तो माझ्याकडे पैसे मागतोय. कुठून देऊ तुला पैसे? मी माझ्याकडे जर पैसे असं चंदाला दिले नसते, तिला इथून हाकलून दिलं नसतं. ओ मी तुमच्याकडे 4-5 लाख रुपये नाही मागितल्या, 4-5 हजार रुपये मागितले. आणि पेशंट कडून मिळतच असतील ना ते. तुला पैसे वाटण्यासाठी दवाखाना उघडला ना मी. एक काम कर, तूच का नाही बसत इथे पेशंट तपासायला? पैसे कमव. तुमचे टोमणे कळतात हा मला. आणि असं पण तुमचा खिसा कधीच रिकामा नसतो, त्यामुळे गप गुमाना मला पैसे द्या. आणि तुमच्याकडे पैसे नसतील तर कोणाकडून तरी जाऊन उसना घ्या, पण मला आजच्याच पैसे पाहिजे. देणार ना?